Today we start next topic. The name of the topic that is Pythagoras theorem. Pythagoras प्रमेय. Let us study. Here we in this topic Pythagorean triplet, theorem of geometric mean, application of Pythagoras theorem, similarity and right angled triangles, Pythagoras theorem, Apollonius theorem. या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा, पायथागोरसचे त्रिकूट, भूमितीमध्येचे प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन, समरूपता आणि काटकोन त्रिकोण, पायथागोरस प्रमेय आणि अपोलोनियसचा प्रमेय. फर्स्टली we see the Pythagoras theorem. Let's recall. आपण हे गेल्या वर्षी बघितलेलं आहे बघा. Let's recall Pythagoras theorem. In a right angled triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. In a right angled triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of the remaining two sides. Means काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. Here in figure we see the triangle PQR. In triangle PQR, angle PQR is 90 degree. Angle PQR is equal to 90 degree. Therefore, you can write length of PR square is equal to length of PQ square plus length of QR square. We will write this as PR square is equal to PQ square plus QR square. The length of the PQ, QR and PR, length of the PQ, QR and PR of the triangle PQR can also be shown by the letters R, P and Q. With this convention referring to the figure, Pythagoras theorem can also be stated as Q square is equal to P square plus R square. बघा, या ठिकाणी त्रिकोण PQR, ट्रायंगल PQR, त्रिकोण PQR मध्ये कोण PQR बरोबर किती आहे? 90 अंश. लेंथ PR चा वर्ग, PR म्हणजेच काय? हायपोटेन्युस. बघा, म्हणजे कर्ण आहे हा. PR म्हणजेच काय? हा कर्ण आहे. PR चा वर्ग बरोबर लेंथ PQ चा वर्ग अधिक लेंथ QR चा वर्ग. म्हणजे ह्या इतर दोन बाजू राहिलेल्या, ह्या PQ ही बाजू आणि दुसरी बाजू राहिलेली QR. We will write this as PR square. म्हणजे आपल्याला कसं लिहू शकणार आहे? तर PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग, या पद्धतीने आपण लिहू शकतो. आता या त्रिकोण PQR मध्ये या ज्या बाजू आहेत कोणत्या? PQ, QR आणि PR, या बाजूंची लांबी जर समजा आपण अनुक्रमे या ठिकाणी घेतली R, P, Q, बरोबर, हे दाखवण्याचे काय ते संकेत आहेत. समजा या आकृतीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आपण काय लिहिणार आहे? पायथागोरसचे प्रमेय किंवा Q चा वर्ग बरोबर P चा वर्ग अधिक R चा वर्ग. म्हणजे काय? बघा, आता हा जो PQ आहे, PQ, QR आणि PR, हा PQ बाजू जी आहे दिसते काय? PQ बाजू, या PQ बाजूसाठी आपण कोणतं अक्षर वापरणार आहे? तर R वापरणार आहे. म्हणजे हा जो R बिंदू आहे
बरं आहे का? त्याच्या समोरच PQ बाजू जी आहे त्यासाठी स्मॉल r वापरलेला आहे. बरोबर. त्यानंतर QR बघा. QR साठी काय वापरलेलं आहे? P. म्हणजे QR ची जी लांबी आहे ती काय वापरलेली आहे? आता R बिंदू समोरची बाजू आहे. या ठिकाणी काय मांडलेलं आहे? स्मॉल p मांडलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं Q. आणि म्हणजेच Q चा वर्ग बरोबर P चा वर्ग अधिक R चा वर्ग. म्हणजे हे पायथागोरसचे प्रमेय आपण बघितलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला काय शोधून काढायचं आहे? तर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? ट्रिपलेट म्हणजे काय? त्रिकूट. पायथागोरसचे त्रिकूट. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, if the square of the largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. If the square of the largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. म्हणजे काय? आता नैसर्गिक संख्या जी आहे त्या नैसर्गिक संख्या इथं म्हणले बघा, इन अ ट्रिपलेट ऑफ द नॅचरल नंबर्स. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग म्हणजे काय? इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर म्हणजे लार्जेस्ट जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या इथं म्हणले बघा काय म्हणलेलं आहे? सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स म्हणजे इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजी इतका असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे पायथागोरसचे त्रिकूट. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये थोडक्यात काय? नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजी इतका असेल तर त्याला आपण म्हणणार आहे पायथागोरसचे त्रिकूट. आता या ठिकाणी एक उदाहरण तिने दिलेले बघा. फॉर एक्झाम्पल, इन द ट्रिपलेट 1160-61 1160-61 काय केले बघा? फर्स्टली 11 square is equal to 121, then 16 square 3600, 61 square is equal to 3721, and if we see here the largest number is 61. Then 121 plus 3600 is equal to 3721. The squares of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers. म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येचा जो वर्ग आहे, मोठी संख्या कोणती या ठिकाणी 61 आहे. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्या कोणत्या? 11 आणि 60. इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. स्क्वेअर्स ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू नंबर्स म्हणजे इतर दोन वर्गांच्या बेरजेच्या इतर दोन ज्या संख्या आहेत त्या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेवढा आहे. Therefore 11, 16, 61 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणून आपण काय म्हणणार आहे तर 11, 60 आणि 61 हे या ठिकाणी काय झालं? पायथागोरसचे त्रिकूट. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. व्हेरीफाय 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहे तुम्हाला, बरोबर? या ठिकाणी काय तुम्हाला उदाहरणं दिलेली या ठिकाणी दिसतील. म्हणजे 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 ही काही पायथागोरसची त्रिकुट या ठिकाणी दिली. त्याचं काय म्हटलंय? व्हेरीफाय म्हटलंय, त्याचा पडताळा घ्या, बरोबर? Numbers in Pythagorean triplet can be written in any order. Numbers म्हणजे पायथागोरसच्या त्रिकुटामधील संख्या कोणत्याही क्रमाने लिहिता येतात, हे लक्षात घ्या. Numbers in Pythagorean triplet can be written. Numbers of Pythagorean triplet can be written in any order. म्हणजे पायथागोरसचं जे त्रिकुट आहे
या पायथागोरसच्या त्रिकुटातील संख्या कोणत्याही क्रमाने तुम्हाला लिहिता येतात. आता येत आहे बघा 11, 60, 61 हे कोणत्याही क्रमाने तुम्हाला लिहिता येईल, तिने दिलेलं आहे बरोबर. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, याचा अर्थ समजला का बघा तुम्हाला, बरोबर. हा, आता फॉर मोर इन्फॉर्मेशन फॉर्म्युला ऑफ पायथागोरियन ट्रिपलेट, तसं एक फॉर्म्युला तिने दिलेला आहे. इफ A, B, C are natural number and A is greater than B, then bracket, small bracket, A square plus B square, comma, A square minus B square, comma, 2AB is Pythagorean triplet. Is a Pythagorean triplet. आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, therefore A square plus B square, A square plus B square, ब्रॅकेट स्क्वेअर जर आपण केले या ठिकाणी तर काय दिले, A raised to 4 plus 2A square B square plus B raised to 4. याचा जर आपण फॉर्म्युला तयार केला, you know the formula, A plus B bracket square, A plus B bracket square is equal to A square plus twice AB plus B square. By using this formula, you can write A square plus B square bracket square is equal to A raised to 4 plus 2A square B square plus B raised to 4. And A square minus B square, A square minus B square, A raised to 4 minus 2A square B square plus B raised to 4. A square minus B square. आता बघा, A square minus B, इथे ब्रॅकेट स्क्वेअर पाहिजे, पुस्तकामध्ये काय झालेलं आहे, छापायला चुकले बघा. A square minus B square, A square minus B square ब्रॅकेट स्क्वेअर पाहिजे होतं. इथं काय पाहिजे, ब्रॅकेट स्क्वेअर पाहिजे. इथं बघा A square plus B square ब्रॅकेट स्क्वेअर, इथे A square minus B square ब्रॅकेट स्क्वेअर पाहिजे. आता 2AB ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, इज इक्वल टू 4A square B square, 4A square B square. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, पायथागोरसची त्रिकुट वरून त्यांनी काय केलेलं आहे, हा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता या 3 संख्या दिलेल्या तुम्हाला, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, दुसरी दिलेला आहे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर आणि तिसरी दिलेलं आहे टॉईस AB. प्रत्येकाचे या ठिकाणी काय घेतले, स्क्वेअर केलेले बघा. Therefore by 1, 2 and 3 we can write A square plus B square bracket square is equal to A square minus B square bracket square plus twice AB bracket square. Therefore A square plus B square, A square minus B square, last bracket twice AB is a Pythagorean triplet. This formula can be used to get various Pythagoras triplets. This formula can be used to get various Pythagorean triplets. For example, if we take A is equal to 5 and B is equal to 3, A is equal to 5 and B is equal to 3, we can write A square plus B square is equal to 34, A square minus B square is equal to 16, twice AB is equal to 30. Check, 34, 16, 30 is a Pythagorean triplet. Assign different values to A and B, obtain 5 Pythagorean triplet. बघा, आता आपण जर बघितलं या ठिकाणी तर एक फॉर्म्युला तिने तयार करून दिलेला आहे, फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट, म्हणजे पायथागोरसची त्रिकुटे मिळवण्याचं सूत्र आहे. पायथागोरसची त्रिकुटे मिळवण्याचं सूत्र दिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, ABC आर नॅचरल नंबर, म्हणजे ABC या नैसर्गिक संख्या असतील आणि A ची किंमत जी आहे ही A ची किंमत या B पेक्षा मोठी आहे. मग चौकटी कंसामध्ये काय दिलेलं आहे, A स्क्वेअर अधिक A चा वर्ग अधिक B चा वर्ग पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात A वर्ग वजा B वर्ग आणि तिसऱ्या कंसात काय ट्वाईस इज हे पायथागोरसचे त्रिकुट आहे. मग नेहमीच्या पद्धतीने काय केलेलं आहे, इथं सुटलेलं आहे, बरोबर. आता पुस्तकामध्ये इथं काय प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा, इथं स्क्वेअर द्यायला पाहिजे, इथं स्क्वेअर छापायला राहिलो बघा. बरोबर, शंका तुमच्या मनामध्ये, 3 संख्या आहेत या 3 संख्येचा वर्ग घेतलेला आहे आणि 3 संख्येच्या वर्गावरून म्हणलं पाहिजे बाय 1, 2 and 3 आपल्याला या ठिकाणी हे मिळणार आहे. म्हणजे ही पायथागोरसचे त्रिकुट आहे, A स्क्वेअर अधिक B स्क्वेअर
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ट्वाईस ए बी हे काय झालं पायथागोरसचे त्रिकूट आहे. आणि समजा याच्यामध्ये जर तुम्ही किमती भरल्या, समजा ए ची किंमत 5 दिली आणि बी ची किंमत किती घेतली 3, आणि जर तुम्ही शोधून काढलं तर हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. हे तुम्ही पडताळून बघू शकता. ए ची किंमत 5 आणि बी ची किंमत 3 दिली असेल तर, बरोबर. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय समजलं का बघा मग. हॅलो, हा हा ठीक आहे. आता आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 बघा. प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 5 बघा. सॉरी, क्वेश्चन नंबर 1. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर अ पायथागोरियन ट्रिपलेट. आता आपण ते बघूया. याचा काय अर्थ होतोय की खालील त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुटी कोणती आहेत. खालील त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हे काय सांगायचं, त्यांनी सहकारण लिहा असं सांगितलेलं आहे. सहकारण लिहा, आयडेंटिफाय. ठीक आहे, बघूया आपण. हा, प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1. मला क्वेश्चन फर्स्ट बघूया. आयडेंटिफाय विथ रिझन. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे जी त्रिकुट तुम्हाला दिलेली आहेत त्या त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणते ते सहकारण लिहा. बरोबर. आयडेंटिफाय. आयडेंटिफाय with a reason which of the following are which are the following triplets. म्हणजे काय सांगितलं, विचारलंय की खालील त्रिकुट जे दिलेले आहेत त्या त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत ते सहकारण लिहा. आता बघा, उदाहरण आपण सोडूया. फर्स्ट एक्झाम्पल, 3, 5, 4. 3, 5, 4. कोण सांगणार आहे कसं करायचं? आता एक्झाम्पल आपण बघितलं, त्यानं कोण सांगणार आहे का? बोला की. 3, 5, 4 हे ऑर्डर मध्ये नाहीये, ते ऑर्डर मध्ये पर्यंत लावून घ्यायचं. नेक्स्ट, ऑर्डर कोणती चालू शकते. आता आपण काय करूया बघा, यात मला सांगा लार्जेस्ट नंबर कोणता आहे. लार्जेस्ट 5. लार्जेस्ट नंबर 5.
आणि स्मॉलेस्ट नंबर कोणकोणते आहेत? 3 आणि 4. बरं आहे का? 3 आणि 4. लार्जेस्ट नंबर 5. आता फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आपण बघा. फर्स्ट नंबर 3. 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9. Correct? Then 5 square 25. 25. 4 square 16. 16. आपण काय केले? स्क्वेअर तयार केले. बरोबर? बघा 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर मीन्स 9. 4 स्क्वेअर मीन्स 16 is equal to 25. Correct? This is triplet. Therefore, you can write 3 square plus 4 square. 3 square plus 4 square is equal to 5 square. Because 5 square is equal to 25. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर किती येणार आहे? 9 अधिक 16. 9 अधिक 16 म्हणजेच किती? 25. म्हणजेच काय? 25 काय आहे? 5 चा वर्ग आहे. 5 चा वर्ग बरोबर 25. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. आता इथे तुम्ही सांगितलं का हे ट्रिपलेट आहे. बरोबर? हे ट्रिपलेट आहे. हे सगळं तुम्हाला तिथे लिहावं लागेल ना. काय काय लिहावं लागेल बघा. आता लिहून दाखवतो तुम्हाला. The squares of the largest number. The square of the largest number. Square of the largest number. The square of the largest number. Which is the largest number? 5. The square of the largest number is equal to the sum of the other two numbers. Other two numbers. Therefore, 3, 5, 4. 3, 5, 4 is a Therefore 3, 5, 4 is a Pythagorean triplet. हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. हा क्वेश्चन साधारणपणे 2 मार्कासाठी विचारला जातो. हा क्वेश्चन जो आहे हा 2 मार्कासाठी. आता ह्याचं कसं आहे? प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क. हे बघा, इथं अर्धा मार्क आहे, पुन्हा इथं अर्धा मार्क आहे, इथं अर्धा मार्क आहे, इथं अर्धा मार्क आहे. तुम्हाला हे सगळं सिस्टमॅटिक लिहावं लागेल. आता जसं मी मांडलेलं आहे तसं या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये मांडावं लागेल. काय केलं आपण बघा, तिन्ही संख्यांचे वर्ग घेतले. 3, 5, 4 बरोबर. त्यातले लहान संख्या 2 कोणते आहेत? तर 3 आणि 4 त्याचे वर्ग आपण घेतले. त्या वर्गांची आपण बेरीज केली. ती बेरीज कुठली आली? तर मोठ्या संख्येच्या वर्गावर आली. म्हणून आपण काय म्हटलं? 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग. आता तिथे खाली लिहावं लागेल the square of the largest number. The square of the largest number is equal to the sum of the other two numbers. Therefore 3, 5, 4 is a Pythagorean triplet. असं सगळं तुम्हाला डिटेल्स त्या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. हा भाग इथं लक्षात घ्या. बरोबर. हे सगळं व्यवस्थित लिहिलं तरच तुम्हाला 2 पैकी 2 तिथं मार्क पडतील. म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग. थोडक्यात काय आता तर समजा तुम्ही असं लिहिलं काय इन दिस नंबर 3, 5, 4
in these three numbers, the largest number is 5. The largest number is 5. Therefore, largest number is in these three numbers. In these three numbers, in these three numbers, the largest number is 5. The largest number is 5. Therefore, 5 square is equal to 25. 5 बरोबर 25 and 3 square is equal to 9 and 4 square is equal to 16. असं जरी तुम्ही समजा लिहिलं इथे सेंटेन्स लिहिलं तरी चालेल, बरोबर. मात्र हे लिहावं लागेल तुम्हाला महत्वाचं. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द other two numbers. Therefore 3, 5, 4 is a Pythagorean triplet. समजा 3, 4, 5 असं लिहिलं तरी सुद्धा चालते बरं का. त्याचा क्रम कोणताही या ठिकाणी चालू शकतो. हा बाकी तर समजून घ्या तुम्ही. हा, हे उदाहरण समजलं का बघा आता? परफेक्ट तुम्हाला समजलं का बघा? याच्यामध्ये फारसं काय अवघड नाही. हा, लक्षात ठेवा, हे हा प्रश्न डेफिनेटली असतो पायथागोरस ट्रिपलेट वरती. क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड मध्ये 100% हा प्रश्न असतो. त्यामुळे हे लक्षात घ्या. आपल्याला आता बाकीची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं पण सोडवायची आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये या प्रॅक्टिस सेट 2.1, इन दिस प्रॅक्टिस सेट 2.1 we will see the next example which is not a Pythagorean triplet, which is not a Pythagorean triplet. आता तुम्ही ही ट्रिपलेट्स काही लोकांना पाठ असतील, गेल्या वर्षीच्या थोड्याशा अभ्यासावरून काही लोकांना पाठ असतील, काही लोकांना त्यांनी पाठ करायचे, बरोबर. आता एक एक्झाम्पल आपण बघूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे बघा. वेळ आपल्याकडे कमी आहे, मला शिस्ती शिकवायला लागले मी समजण्यासाठी. सेकंड एक्झाम्पल 4, 9, 12, बरोबर. चला कोण सांगते बघूया फास्ट. आता फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं पहिल्यांदा सांगा. 16. करेक्ट. 4 square is equal to 16. Next. 9 square 9 square is equal to 81. Correct. Next. 12 square is equal to 144. 144. Next. 4 square plus 9 square Plus 9 square is equal to 16 plus 16 plus 81 correct is equal to 97. is equal to 97. Is equal to 97. आता 12 square किती आहे? 144. Therefore you can write 4 square plus 9 square. 4 square plus 9 square is not equal to 12 square. 12 square. येते लक्षात? आता इथं बरोबर आलं, पण आपण काय केलं, बरोबर चिन्ह लिहिलं. इथं आता बरोबर नाही, म्हणून आपण काय केलं, नॉट इक्वल. 4 square plus 9 square is not equal to 12 square. The square of the largest number. आता बघा इथे सेंटेन्स तुम्हाला काय लिहावं लागेल, the square of the largest number. The square of the largest number. आता इथं काय म्हणलंय, करेक्ट टू करेक्ट, इज इक्वल टू म्हणली तर नाही. इथं काय येणार आता, इज नॉट इक्वल. is not equal to the sum of the other two numbers. Therefore लास्ट सेंटेन्स काय लिहिता येईल, 4, 9 and 12 ब्रॅकेट मध्ये is not Pythagorean triplet. correct is not
is not a Pythagorean triplet. एक्झाम्पल समजले बघा दोन्ही, समजले का? हॅलो, हा आता मग आता प्रॅक्टिस सेट 2.1 we can solve another example. We can solve another example which is remaining. Practice set 2.1. We see here question first and second example. You can solve example number 3, 4, 5, 6. बरोबर. प्रॅक्टिस सेट 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 मधली उदाहरण क्रमांक 3, 4, 5, 6 तुम्ही आता सोडवायची. येते का लक्षात? थांबूया का मग आता? हॅलो हॅलो, हा थांबूया का मग आपण? हा तुमचा होमवर्क राहील, तो सोडवायचा सगळ्यांनी. आता समजलं ना व्यवस्थित? ठीक आहे थांबूया मग. हा, ओके.